त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि देशमुखांचं कुटुंबीय पोहोचलंय। दादा आज जालन्यात मोर्चा आहे। खरं तर तुमच्या वेदना खूप आहेत आणि एक महिना उलटला काल। तसं बघता आता तुमच्याकडे शासनाकडे जात आहेत का वेदना तुमच्या समाजात? आम्ही मांडणी तर तशी केलेली आहे की आमच्या वेदना किती आहेत। आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे पण गेलो होतो, आमचे कुटुंब आणि सगळ्या जे 18 पगड जातीतील समाज आहे त्या समाजाने ही व्यथा, देशमुख कुटुंबियाची तर व्यथा आहेच, पण आता सगळ्या समाजाची ही व्यथा आहे की देशमुख कुटुंबियाला नव्हे तर सगळ्या जो माझे भाऊ होते, जे कुटुंब प्रमुख होते, गावचे प्रमुख होते, त्यांना न्याय भेटला पाहिजे। आणि या न्यायाच्या भूमिकेमध्ये एक महिना लोटला। आम्ही प्रत्येक दिवशी ह्या सगळ्या गोष्टी बघतोय की ही झालेली घटना आहे, त्याचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत जात आहे। आणि मला सकाळी पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला होता की म्हणजे किती दुःख काय तुमचं कसं आहे, तर हे दुःख कधीच न संपणार आहे, आयुष्यभर आम्हाला हे दुःख राहील। आज लाखोच्या संख्येने समाज पाठीवर हात देऊन उभा आहे, पण त्याच आधारावर आम्ही कुठंतरी तुम्हाला बोलू शकतो आहे, आम्ही तुम्हाला व्यथा मांडू शकतो आहे किंवा आम्ही न्याय मागू शकतो आहे। तो हात कायम आमच्या पाठीशी राहावा अशी आमची एवढीच मागणी आहे आणि तो समाज नक्कीच करत आहे, हे मी प्रामुख्यानं सांगेन तुम्हाला। जालन्यातल्या समन्वयकांनी मला शासनाची आर्थिक मदत मिळावी आणि शासकीय सेवेत नंतर रुजू करून घ्यावाच्या प्रकारची नवी मागणी म्हणजे हे केलेली आहे, काम कसं बघताय? आता आम्ही निर्णय घेतला नाही त्या गोष्टीचा शासकीय नोकरीतला, का तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे भेटून आल्यानंतर घरचे सगळे कुटुंब बसलो होतो। आता आईवडिलांना पण आधाराची गरज आहे, पहिले आम्ही दोघं होतो आणि मग तो निर्णय कसा घ्यायचा काय तर ते आम्ही ठरवलं नाही, आम्ही ठरवून तो निर्णय सांगणार आहेत। म्हणजे आता जास्त गरज माणसांना माणसाची घरातल्या, बाकीच्या गोष्टीसाठी सगळे जरी तत्पर असले तरी काही गोष्टी अशा आहेत की त्या एकमेकाच्या आधारानंच पुढं जाऊ शकतात। तुमची मुळात नेमकी आता प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी अशी आहे माझी की राहिलेला आरोपी जेरबंद करावा। हे जे कुणी कटकारस्थान केलं आहे, हे जे काही ह्याच्या मागची टोळी आहे सगळी, कारण का आज तुम्ही सगळे पत्रकार बंधू इथं जमा झालात, तुम्हाला सगळ्याला माझ्या भावना कळतात। कुठलंही काम करताना जर एकोप्यानं केलं पण ते कामाचा उद्देश चांगला असावा, हे वाईट कामाला एकोपा होऊन ही घटना घडलेली अत्यंत गंभीर। ह्याच्यात 100% त्या आरोपींना कुणाचं तरी अभय होतं आणि त्या अभयामुळंच एक माणूस मारणे म्हणजे तुम्ही स्वतः घ्या की कशी गोष्ट आहे। आपण जर कुठं चाललो, एखादा पक्षी प्राणी जर त्याला दुखापत झालेली असली तर आपल्याला थांबवणं वाटतं की त्याचा जीव वाचवावा आपण। हा एक माणूस होता, कुटुंबाचा प्रमुख होता, गावचा सरपंच होता, त्याला अशा प्रकारे त्यांनी निर्घुण मारलं आहे। त्याचा अर्थ असा आहे की 100% त्याला ह्या गोष्टीचं अभय आहे की तू म्हणजे काहीतरी संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांना पण तेच मांडलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला तोच विश्वास दिला आहे की ह्याच्यामध्ये कुणी जरी असलं ह्याला कुणालाच सोडलं जाणार नाही, सगळ्यांना शिक्षा भेटणार। आणि आम्ही पण तेच मागतो आहे, आम्हाला तीच अपेक्षा आहे की गुन्हेगारांना शिक्षा द्या, जेणेकरून ह्या गोष्टी परत आपल्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ह्या गोष्टी झाल्या नाहीत पाहिजे। दादा, तुमच्या परस्पर जी याचिका दाखल झाली होती तर वापस घेण्याची विनंती केली होती, याच्यात नेमके मुद्दे काय होते बरं त्यांनी केले? प्रामुख्यानं मी सांगतो, त्याच्यात जे मुद्दे होते ते पण आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण दिलं नव्हतं। आणि याचिका करायला म्हणजे आपण सांगितलं होतं याचिका म्हणजे ओपिनियन घेऊन किंवा आपल्याला जर वाटलं तपासात कुठं अडसर येतोय किंवा काय तर आपण याचिका दाखल करणार होतो, पण त्यांनी आपल्याला न सांगता दाखल केल्यामुळे आपण विनंती केली की ती विड्रॉल करा। आणि याचिका दाखल आपण परत पण करू शकतो ना, म्हणजे त्याला इतकी गडबड करायची गरज नाही। आपल्याला कुठं वाटलं, पण मुख्यमंत्री राज्याची एवढा विश्वास देत आहेत सगळ्या जनतेला, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला, तर आपलं कुटुंब पण त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे ना। आणि विश्वास ठेवलेला आहे। सगळ्या यंत्रणेला आम्ही म्हणतो आहे की सगळे तुम्ही काम करताय, आम्हाला न्याय द्या, न्यायाच्या भूमिकेत आम्ही आहेत आणि आम्ही न्यायाच्याच भूमिकेत राहू। आणि आव्हान पण आम्ही करतो आहे मोर्चातून सुद्धा की सगळं हे शांततेत सगळं करा, पार पाडा, आपल्याला शांततेच्या मार्गाने न्याय घ्यायचा आहे। दादा, पण एवढं सगळं महागारी होतंय याचा अर्थ काहीतरी शिस्त आहे राजकीय, असा संशय येतो का तुम्हाला? तुमच्या खांद्यावर कोणतरी बंदूक ठेवतंय? अजिबात नाही। आपल्या देशमुख कुटुंबियाच्या खांद्यावर एकही माणसानं आत्तापर्यंत बंदूक ठेवली नाही, हे मी ठामपणे सांगतो। त्याचं कारण असं आहे, पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत
जे लोक पहिल्या दिवशी आले त्यांची भूमिका आज तीच आहे की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टीचे फॉलोअप्स, त्या सगळ्या गोष्टीचे अपडेट्स ते लोक आमच्याकडून घेत आहेत, आम्ही त्यांच्याकडून घेत आहेत. रोज काय केलं आहे कुणी हे आम्हाला समजतं आहे. कुणी याचं राजकारण करत नाही, पण कुणी राजकारण करू नये हे पण मी विनंती करेन. तुम्ही खांदा देत नाही हे मान्य आहे, पण कोणीतरी असं करतंय हे तर तुम्हाला शंका आली का? नाही आली किंवा शंका. याचिका समोरचा करतोय नाही आली. ते झालं असेल त्यांच्याकडून, त्यांची पण भावना चांगली असेल, अच्छा. कदाचित त्यांची पण भावना चांगली असेल की बाबा ह्याच्यात कुठं कुणी मध्ये हे केलं नाही पाहिजे ही गोष्ट, त्याच्यामुळे त्यांची पण भावना चांगली असेल. तर कुणी करत नाही आत्तापर्यंत, करणार पण नाही. ज्यांनी कोणी डोक्यात आणलं असेल त्यांनी म्हणजे करू पण नाही ही पण विनंती असेल देशमुख परिवाराची. आणि कोण करत नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कारण का विरोधक सत्ताधारी सगळे ह्याच्यामध्ये देशमुख कुटुंबियाला न्याय देण्यामध्ये सगळा 18 पगड जातीचा समाज, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक विविध संघटना हे सगळे पुढे आलेले आहेत. म्हणून ह्याचं राजकारण कोणी करत नाही आणि कोणी करत पण नाही. दादा याच्यामध्ये अशी मागणी लावून धरली जाते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, जेणेकरून जे आहे ते तपासाला जे आहे ते म्हणजे निष्पक्षपणे तपास होईल, असं तुम्हाला वाटते का? ते मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं. त्यांनी शब्द दिलेला आहे जनतेला, मला देशमुख कुटुंबियाला. त्यांना काय अडसर होत आहे ती त्यांनी ठरवून त्यांनी कारवाई करायची त्याची. देशमुख कुटुंबीय न्याय मागते, न्याय देताना त्यांना काय करावं लागतं ते त्यांनी करायचं सगळं. ओके, इकडे घे ताई साहेब. हे लावले पण हे पण लावले. नाही, इकडे लावा. नाही, येतो. एकच मिनिटात घ्या. काही कॅमेराकडे बघा. थोडक्यात ताई, तुमचं दुःखही मोठं आहे. आज महिना उलटलेला आहे, काही आरोपी अद्यापर्यंत अटक झालेले नाहीत. काय सांगशील? मागणी आमची हीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा किंवा जे त्यांना मदत करणारे असतील त्यांना यात सहआरोपी करून त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आज मोर्चा निघतो, तुम्ही देखील मोर्चात सहभागी होत आहे. काल या घटनेला 1 महिना उलटलेला आहे, अद्यापर्यंत तपास झालेला नाही आहे. काय मागणी आहे? मागणी पोलीस प्रशासनाकडे किंवा CID-कडे एकच आहे की जे आरोपी आहेत तुम्ही म्हणजे ते तर त्यांच्या प्रकारे काम करतच असतील, पण आमची एक विनंती आहे की जे तुमचं कार्य चालू आहे ते लवकरात लवकर करून आरोपींना अटक करा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.